नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांपासून पान कसे बनवायचे ते बघणार आहे. तर ते पान बनवण्यासाठी लागणारे साहित्य अगदी छोटेसेच आहे, थोडेसेच आहे. हिरवे 6 नंबरचे मोती घेतलेले आहे, नायलॉन धागा घेतलेला आहे, कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यात तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळते. चला तर मग आपण पान बनवायला सुरुवात करू. हे पहा, हे अशा प्रकारचे पान आपल्याला बनवायचे आहे. एकदम सोपे असे हे तुम्ही करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा. आता आपण सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. पहा, धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये सुरुवातीला 5 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहे. 5 मोती आपण ओवून घेणार आहे. पहा, हे 5 हिरवे मोती ओवून घेतले. पहा, आणि आता ह्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे. तो गोल कसा बनवायचा ते पहा. गाठ पाडलेली आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे, हा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, हा असा आपला 5 मोत्यांचा गोल इथे तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, अशी मी सगळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता इथे सुद्धा आपल्याला एक 5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. तिथे आपला हा एक मोती आहे, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हा धागा दिसतोय. आता आपण धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेऊ. सुरुवातीला 2 गोल, मध्यभागी 3 गोल, परत 2 गोल आणि मग 1 गोल, असे 3, 2, 5 आणि 2, 7, 8 ह्याचा गोल आपल्याला गोल गोल बनवून आपल्याला पान बनवायचं आहे. हे पहा, मी आता धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली, हा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली. पहा, ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे. पहा, ही सुई बाहेर काढली आणि हा धागा ओढून घेतला. पहा, हा इथे आपला दुसरा 5 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आणि आता आपण सुई फिरवून घेणार आहे. पहा, सुई कशी फिरवायची. हा जो गोल केला आधीचा, त्याच्यातल्या सगळ्या मोत्यांमधून सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, मी अशी सगळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण ह्या गोलातला हा मोती, इथे सुई काढलेली. पहा, आता इथे आपल्याला परत 5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. आता आपण 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 4 मोती ओवून घेतले. पहा, आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची. पहा, कोपऱ्यावरचा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला 3 गोल बनवायचे. आता ह्या मोत्यात सुई बाहेर काढली, हे पुढचे 2 मोती, ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता पहा, इथे आपण 5 मोत्यांचा गोल केला, इथे 5 मोत्यांचा गोल, आता इथे पण 5 मोत्यांचा गोल केला. आता इथे 1, 2, 3 हे 3 मोती आहे. इथे आपण परत धाग्यात 3 मोती येऊन 6 मोत्यांचा गोल आपला इथे तयार होणार आहे. आता आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊ.
हे 3 मोती ओवून घेतले आणि हा जो एक मोती आहे ह्या गोलातला हा मोती लक्षात ठेवा, हा मोती ह्याच्यातनं सुई आपण अशी बाहेर काढली आणि धागा ओढून घेतला. पहा, हा इथे 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आणि तशीच आता 1 2 3 ह्या 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. सलगचे 3 मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता आपण इथे 5-5 मोत्यांचे गोल केले. इकडे 5 मोत्यांचा गोल केला, इथे 6 मोत्यांचा गोल केला. आता इथे आपण 5 मोत्यांचा गोल करणार. त्याच्याकरता आपले इथे ऑलरेडी हे 2 मोती इथे आहेतच. आता आपण 3 मोती धाग्यात ओवून 5 मोत्यांचा गोल करू. पान एकदम सोपं आहे, करून पहा. मी 2 पानं जॉईंटसुद्धा करून ठेवलेली आहे. हे पहा, आता हा एक मोती आणि हा एक मोती, हे 3 मोती ओले, 5चा गोल करायचा. तर हा जो मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली. त्याच्यासमोरचा हा जो मोती त्याच्यातून परत आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. हा आपला एक गोल तयार झाला आणि लगेच त्याच मोत्यातून परत सुई बाहेर काढायची. इथे आपले पहा हे 3 गोल तयार झाले. पहा, खाली 2 5चे गोल, साईडला 2 5 मोत्यांचे गोल, मध्ये एक 6 मोत्यांचा गोल. आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आता आपल्याला इथे 2 गोल बनवायचे आहे वरती, ते 6 मोत्यांचे करायचे. पहा आता आता मी ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढलेली आहे. आता आपण परत 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 4 मोती ओवून घेतले. पहा, आणि हे 2 मोती ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. हा धागा आहे आणि त्याच्याजवळचा हा जो मोती आहे समोरचा, त्याच्यातून सुई आपण परत बाहेर काढली. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. हा 6 मोत्यांचा गोल इथे आपला झालेला आहे. आता आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढू. पहा, ह्या 3 मोत्यांमधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. 3 आणि 2 5 आणि 2 7. आता पहा, 1 2 3 हे 3 मोती आपले इथे दिसतात. ते पहा, 1 2 3. आता इथे परत 6 मोत्यांचा गोल करायचा. आता आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हा आपला गोल आकार इथे तयार झालेला आहे. पहा, काही नाही, फक्त गोल आकार करायचा आहे आणि वरती 6 मोत्यांचा गोल करून पानाचा आकार दाखवायचा आहे. हे पहा, हे 6 मोत्यांचा गोल इथे तयार झालेला आहे. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढते. पहा, लगेच ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला. लगेच हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आणि त्याच्या पुढचे हे 2 मोती, इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता आपले इथे 2 मोती आहेत. हा गोल आकार तयार झाला. पहा, आपला सुरुवातीचे 2 5-5 मोत्यांचे गोल, नंतर साईडला 5-5 मोत्यांचे गोल, मध्यभागी 6 मोत्यांचा गोल. मग मध्ये सुई काढून इथे कोपऱ्याला सुई काढली 2 मोत्यांमधनं, 4 मोती होऊन 6 मोत्यांचा हा गोल झाला. इथे हे 3 मोती आपले ऑलरेडी होते. आपण 3 मोती होऊन परत हा एक दुसरा गोल तयार केलेला आहे. आता आपल्याला एक पुढचा 6 मोत्यांचा गोल बनवायचा. तो पहा, आता इथे हे 2 मोती, हे 4 मोती, 1 2 3 4, हे 4 मोती, त्याच्यातले ह्या 2 मोत्यांमधनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा. तर 4 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. छोटंसं सुंदर असं पान मी तुम्हाला शिकवलेलं आहे. हे पहा, हे 4 मोती ओवून घेतले आणि हा जो जवळचाच मोती आहे 1 आणि 2, ह्या समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहा, लगेच ज्याच्यातून धागा काढला त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, हा आपला इथे गोल तयार झाला. 8वा गोल आपण तयार केला. पहा, हे 2 गोल,
हे 3, 3 आणि 2 5, हे 2 7 आणि हा वरचा 1 8, असे 8 गोल झाले. आता आपल्याला वरती पानाचं टोक दाखवायचं आहे. ते पहा, मी तुम्हाला कसं दाखवायचं आहे सांगते. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. आणि परत आपण एक मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हा एक मोती ओवून घेतला. आपण इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि हा एक मोती ओवून घेतला. आता आपण हा जो इकडचा मोती ह्या गोलातला, हे जवळच्या जवळचे मोती, इकडनं सुई काढली. आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची पाही. अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला आहे. अशा प्रकारे आपलं सुंदर असं पान इथे तयार झालेलं आहे. आता आपण लगेच पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेऊ. अशा प्रकारे आपलं पान इथे तयार झालेलं आहे. आता मी ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढते आणि गाठ पाडून घेते. पहा, सुई काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला गाठ पाडायची आहे. हे मी गाठ पाडून घेतलेली पहा. हा धागा काढला आहे. ह्या गोलातून मी हा धागा बाहेर घेतलेला आहे आणि धागा बाहेर काढून ओढून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपलं हे छोटंसं सुंदर असं पान इथे तयार झालेलं आहे. आता आपण उरलेला धागा कात्रीने कापून घेऊया. हे पहा आपलं पान. असे मी छोटे छोटे पानं बनवून ठेवलेले आहे पहा. तुम्ही नुसत्या पानांची सुद्धा रांगोळी करू शकता. हे पहा, ही अशी रांगोळी आपण पानांची करू शकतो. आणि हे मी इथे जॉईन केलेले पानं आहे पहा. हे असे जॉईन केलेले पानं. हा एक वेल मी तयार केलेला इथे पानांचा पहा. हा वेल तयार केलेला आहे. नाहीतर तुम्ही नुसते असे सुद्धा पानं मांडू शकतात. पानांचं तोरण करण्याकरता तुम्ही हे असे पानं इथे ठेवू शकतात. हे पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.